साताऱ्यात शंभूराज देसाईंचा भाजपला थेट इशारा, येऊ नको तर कोणत्या गाडीत बसू असं म्हणत खतखत व्यक्त केली आहे. सविस्तर सांगतो. राज्यातील 17 पैकी 6 विधान परिषदेच्या जागा बिनविरोध झाल्यानंतर आता खऱ्या अर्थाने राजकीय रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. सर्वच पक्षांनी कंबर कसली असली तरी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले ते सातारा सांगली विधान परिषद मतदारसंघाकडे. या निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी महायुतीमधील अर्थात भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात अंतर्गत धुसफूस आणि नाराजी आता चव्हाट्यावर आली आहे. वरती सगळं आलबेल आहे असा दावा करणाऱ्या महायुतीच्या नेत्यांना आता स्थानिक पातळीवरील वास्तवाचा चटका बसू लागला आहे. त्यातच साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर थेट शब्दात तोफ डागल्याने महायुतीमधील बिघाडी आता अधिकृतपणे समोर आली आहे. काय आहे प्रकरण, चला सविस्तर पद्धतीने जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये. या संपूर्ण राजकीय नाट्याची सुरुवात झाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे या मूळ गावी. साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी थेट उपमुख्यमंत्र्यांचे गाव गाठले. ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शंभूराज देसाई यांच्यात सुमारे 1 तास बंद दाराआड अत्यंत गुप्त खलबते झाली. या बैठकीत सातारा सांगली निवडणुकीतील भाजपची भूमिका, शिवसेना शिंदे गटाची होत असलेली कोंडी यावर सविस्तर चर्चा झाल्याचे समजते. या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर जेव्हा शंभूराज देसाई माध्यमांसमोर आले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरची आणि बोलण्यातील नाराजी लपून राहिली नाही. त्यांनी भाजपच्या सध्याच्या भूमिकेवर आणि कार्यपद्धतीवर अत्यंत तीव्र शब्दात आक्षेप घेतला. विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप मिळून मिसळून काम करत नसल्याचा आरोप देसाई यांनी केला. निवडणुकीच्या कोणत्याही महत्त्वाच्या बैठकीला किंवा नियोजनाला शिवसेना शिंदे गटाला विश्वासात घेतले जात नाही, साधे निमंत्रणही दिले जात नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. आपली अवस्था सांगताना त्यांनी ग्रामीण भागातील एका प्रसिद्ध म्हणीचा वापर केला. आम्हाला जर बैठकीचे निमंत्रणच नसेल तर आमची अवस्था येऊ नको तर कोणत्या गाडीत बसू अशी झाली आहे. या एकाच विधानाने महायुतीमधील समन्वयाचा अभाव आणि अंतर्गत धुसफूस किती टोकाला गेली आहे हे स्पष्ट केले. महायुतीमध्ये एकीकडे अंतर्गत नाराजी नाट्य रंगात आलेले असताना दुसरीकडे या मतदारसंघातील लढतीचे चित्र मात्र स्पष्ट झाले आहे. ही लढत अत्यंत प्रतिष्ठेची आणि अटीतटीची होणार यात काही शंका नाही. चला आता जरा मैदानात कोण आहे ते जाणूया. सर्वप्रथम अभय सिंग जगताप महाविकास आघाडीकडून, धैर्यशील कदम महायुती भाजपकडून. धैर्यशील कदम यांच्या उमेदवारीमुळे भाजपने ही जागा स्वतःकडे राखली असली तरी मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना सोबत घेण्यात भाजप कमी पडत असल्याचे शंभूराज देसाई यांच्या वक्तव्यावरून दिसत आहे. महायुतीमधील या अंतर्गत वादावर विरोधी पक्षांनी नेमका निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या परिस्थितीचा अचूक फायदा घेत महायुतीला चांगला चिमटा काढला. जयंत पाटील यांनी एक मोठा राजकीय तर्क लावला आहे. साताऱ्याच्या राजकारणात खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दोन्ही राज्यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. जयंत पाटील यांच्या म्हणण्यानुसार सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील वरिष्ठ नेते या दोन्ही राज्यांना विश्वासात न घेताच परस्पर निर्णय घेत आहेत. जर साताऱ्याच्या या भल्लाढ्य नेत्यांनाच बाजूला ठेवून निर्णय घेतले जात असतील तर स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये आणि मित्रपक्षांमध्ये नाराजी पसरणे स्वाभाविक आहे असा टोला पाटलांनी लगावला. या राजकीय घडामोडींमुळे सातारा जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गट आणि भाजपमधील जुन्या संघर्षाच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत. यापूर्वी जेव्हा सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक झाली होती तेव्हा शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये प्रचंड तीव्र संघर्ष पाहायला मिळाला होता. स्थानिक पातळीवरील हा वाद इतका विकोपाला गेला की त्याचे पडसाद थेट राज्याच्या विधानसभेतही उमटले होते. त्यामुळे साताऱ्यात भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात तसाही जुना 36चा आकडा राहिला आहे. आता विधान परिषदेच्या निमित्ताने हा जुना वाद पुन्हा एकदा उफाळून वर आला आहे. भाजप जर शिवसेना शिंदे गटाला डावलून पुढे जाणार असेल तर शिवसेना शिंदे गट कार्यकर्ते निवडणुकीत भाजप उमेदवाराचे काम प्रामाणिकपणे करणार का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. शंभूराज देसाईंसारख्या ज्येष्ठ मंत्र्यांनी आणि पालकमंत्र्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करणे
ही महायुतीसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. सातारा आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांचे मतदान असते. येथे प्रत्येक मत महत्त्वाचे असते. तर शिवसेनेचे आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते नाराज राहिले तर त्याचा थेट फटका भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम यांना बसू शकतो. महायुतीमधील या बिघाडीचा थेट फायदा उठवण्यासाठी महाविकास आघाडीचे अभय सिंग जगताप सज्ज झाले आहेत. विरोधक आता नाराज गटांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता नाकारता येत नाही. मित्रांनो, थोडक्यात सांगायचे झाले तर सातारा सांगलीची ही लढाई आता केवळ महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी राहिलेली नाही, तर ती भाजप विरुद्ध मित्रपक्ष अशी अंतर्गत संघर्षाची बनली आहे. शंभूराज देसाई यांच्या या येऊ नको तर कोणत्या गाडीत बसू या उपरोधक सवालाला आता भाजपचे वरिष्ठ नेते काय उत्तर देतात आणि आवाज कसा मिटवतात यावरच धैर्यशील कदम यांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल्ड एमएच आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.